तर या देशामध्ये 1871 साली सीटीए होता, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट. आणि त्या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मध्ये या एससी समुदायातली फक्त एकच जात होती, बर, आणि ती म्हणजे मातंग जात. आणि या मातंग जातीला ताई 3 वेळची हजेरी होती. आणि ही हजेरी कधीपर्यंत होती माहिती आहे का? 31 ऑगस्ट 1952 पर्यंत. बर, 1871 साली हा कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार जो बाळ जन्मता गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आई प्रेग्नंट असेल तर ती प्रेग्नंट असलेल्या पोटातलं बाळ गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आणि वयाच्या 10व्या वर्षी त्याला, जसं कोरोनामध्ये आपल्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं ना, तसं 3 तारांचं कुंपण होतं. आणि त्या 3 तारांच्या कुंपणामध्ये त्यांना ठेवण्यात यायचं. का? म्हणून गुन्हेगार जमात. ही एससी मधल्या कुठल्याही जातीला नव्हतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण स्टेटमेंट वाचला असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी दापोलीमध्ये राहत असताना, दापोलीचं वर्णन हे स्वर्गापेक्षा चांगलं आहे. कारण इथे जो समाज आहे आज, येथील सवर्णांना लाजवेल इतकी प्रगती बौद्ध धर्मातल्या लोकांनी, म्हणजे तेव्हाच्या तत्कालीन महाराजांनी केली, असं म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्टेटमेंट कधीच होतं? 10 ते 20च्या दरम्यानचं. आणि म्हणण्याचं कारण काय होतं, तर आम्ही ज्या छावण्यांमध्ये काम करतोय, सैनिकी छावण्यांमध्ये आम्हाला ज्या नोकरीमध्ये संधी मिळाली, त्या संधीमुळे आम्हाला खूप काही मिळालं आणि त्याच्यामुळे आम्ही इथं चांगलं जीवन जगतोय. पण ही संधी मांगांना नव्हती. मांगांना शाळेत जाता येत नव्हतं. त्याला 3 वेळची हजेरी असल्यामुळं इकडे राहायचं. आणि त्याला रोजगार पण मिळत नव्हता. कारण का, रोजगारावर गेलं तर सकाळ दुपार संध्याकाळची हजेरी होती आणि त्याच्यामुळे तिथं पण जाता येत नव्हतं. मग मातंग समाज शिकणार कसा? आता लोक म्हणतात की मांगाची हात बांधली होती का? मग पहिल्यांदा भारत देशामध्ये जेव्हा लोकनियुक्त सरकार निर्माण झालं, त्या सरकारमध्ये नांदेडच्या सीटवरून जिंकणारा माणूस एक मातंग समाजाचा देवराज कांबळे नावाची व्यक्ती होती. आणि कोल्हापूर संस्थानच्या सीटवर ती एससी राखीव होती. KL मोरे नावाचे ऍडव्होकेट होते, तेही मातंग समाजाचे होते. आणि त्यांनी तत्कालीन ही परिस्थिती तत्कालीन पंतप्रधानापुढे मांडली आणि हा कायदा 31 ऑगस्ट 1952 संपुष्टात आला. आणि सोलापूर आणि बेळगावच्या परिसरामध्ये याचा जाहीर कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 ताराच्या कुंपणामध्ये बंदिस्त असलेल्या समाजाला मुक्त केलं. म्हणजे 52 नंतर 1952 ला, बरोबर, 31 ऑगस्टला. आणि तिथपासून मातंग समाज शिक्षणाच्या प्रवाहात यायला सुरुवात. म्हणजे 52 पासून तो खुला झाला, स्वतंत्र झाला. एक्झॅक्टली. संविधानाच्या सगळे त्याला तरतुदी लागू झाल्या तिथून 52 पासून. तर आता 52च्या नंतर ज्या कुठल्या भरती प्रक्रिया झाल्या, हो, आता 52ला पहिल्यांदा मांगाचं पोरग आणि 198 जाती होत्या. आणि आणखी एक, त्याच्यात आणखी एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. या सगळ्या जाती सीटीए मधल्या गुन्हेगारी जमाती, कायद्याने सजा भोगलेली प्रत्येक जात ही एक तर एसटी मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली किंवा एनटी मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. बरं, फक्त केवळ आणि केवळ मांग ही जात अनुसूचित जातीमध्ये आली. आता हे कशी आली तुम्हाला सांगतो. 1931ला जेव्हा जातनीय जनगणना झाली, तेव्हा जनगणना आयुक्त हटन नावाचे इंग्रज अधिकारी होते. आणि हटन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जे 10 कॉमन फॅक्टर्स पकडले होते की अस्पृश्य, ज्यांना देवळात संधी नाही, जे गोमांस खातात, अशा प्रकारचा क्रायटेरिया लावला. आणि त्या क्रायटेरियामध्ये मातंग, महार, भंगी, चांभार सगळे आपण बसत होतो. पण त्याच्या लक्षात ही बाब नव्हती की हे सीटीए भोगलेले पण लोक आहेत, मातंग समाज. म्हणून त्यांनी आपल्या ह्या सगळ्या बाबींना एकत्रितपणे केलं आणि त्याला 1931च्या जनगणनेमध्ये आपल्या सूचीमध्ये आणलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग आपण 50 पासून आपण अनुसूचित जातीमध्ये आलो. इथपासूनचा कन्सेप्ट क्लिअर आहे. मग आता जी काही लोक बोलतात की यांनी का शिकलं नाही, आता मला सांगा, 1960ला जी भरती प्रक्रिया झाली असेल, त्या भरती प्रक्रियेमध्ये जी महार समाजाची, चर्मकार समाजाची मुलं पहिले शिकली, 30ला, 35ला, 40ला, ती पोरं तिथं क्वालिफाय झाली, नोकरीला लागली. बरोबर. त्याच्यानंतर 52ला शिकायला गेलेली पहिली बॅच मातंग समाजाची 72ला बाहेर आली. आणि 72ला तुम्ही जर बघितलं असेल पॅन्थरच्या चळवळीमध्ये, मग ते राजा ढाले असतील, आठवले साहेब असतील, आमचे नामदेव ढसाळ साहेब असतील की अरुण कांबळे असतील, हे सगळ्या ज्या लोकांनी पॅन्थर उभं केलं, सर्वाधिक पोरं मराठवाड्यामध्ये मातंग समाजाची होती पॅन्थरमध्ये. पॅन्थरचा इतिहास बघा. आणि ते का झाली, शिक्षण घेतलं त्यांनी 52 ते 72. आणि तिथं पहिल्यांदा मातंग समाजाची पोरं नोकरीला लागायला लागली 72 पासून पुढे. पण जो गॅप पडला 1871 ते 52, हा जो 70 ते 80 वर्षाचा कालावधी गेला, याच्यामध्ये शिक्षण नव्हतं. आणि या कालावधीमध्ये महार समाजाला, चांभार समाजाला शिक्षणाची संधी होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 80च्या दशकापर्यंत नोकऱ्यांमध्ये, संधीमध्ये हे समाज गेले. आता तुम्हाला माहित आहे, मी डॉक्टर झालोय तर माझ्या पोराला फॅसिलिटी जास्त आहेत. त्याच्यामुळे माझा पोरगा आणि इतर लोक जेव्हा
कम्पॅरिझनली म्हणजे असं अभ्यास करतील तर माझ्या पुढे जास्त फॅसिलिटी आहेत, मी चांगल्या कार्मेलमध्ये टाकतोय आणि माझाच माता समाजाचा दुसरा बांधव जेडपीच्या शाळेत टाकतोय. बौद्ध समाजाचा एक बांधव त्याला चांगल्या ठिकाणी ठेवतोय नागपूरला, दुसऱ्या इतर समाजाचे लोक कुठेतरी बाहेर आहेत. याच्यातून क्वालिटी एज्युकेशन कुणाला मिळालं तर जी त्या काळात नोकरीला लागली आणि त्याच्यामुळे जो विकासाची संधी वाढत गेली बर. आणि हा तफावत वाढत गेली. आणि हे या मागचं जेव्हा लक्षात आलं तर प्रत्येक राज्यातला हा अहवालाने सांगितलं की असं असं झालंय. त्यातल्या मातंग समाजाची ही सगळ्यात मोठी अडचण होती जे कुणालाच माहिती नाही आणि आजवरच्या प्लॅटफॉर्मवर कोणी बोललं पण नाही, बर. कारण का याच्यात एवढ्या बारकाईने कोणीच बघितलं नाही. मला पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आरक्षण उपरी चळवळ निर्माण झाली तेव्हा मला पण वाटलं की हे काहीतरी चुकीचं चाललंय आणि म्हणून मी स्वतः अभ्यास केला, स्वतः पुस्तक लिहिलं आणि त्या सगळ्या देशातल्या चळवळींचा अभ्यास केल्यानंतर लिहिलं आणि माझ्या लक्षात आलं. आता महाराष्ट्राच्या परिस्थितीवर बोलतो. महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपयोगाची चळवळ 1982 ला सुरुवात झाली. बर. डॉक्टर बाबासाहेब गोखले होते. इंदिरा गांधीच्या काळामध्ये पहिला आपण सगळेजण महात्मा फुले महामंडळामध्ये होतो. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे महामंडळ निर्माण झालं 1985 ला आणि तिथं पहिल्यांदा आरक्षणाच्या उपयोगांची सुरुवात झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तो 2003चा लहुजी साळवे अभ्यास आयोग सगळ्या गोष्टी सोडून देऊया आणि तिथपासून अनेक टप्प्यामध्ये मी स्वतः 2005 पासून या चळवळीत काम करतोय आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्राचे दौरे केलेत आणि पूर्ण ह्याचे केल्याच्या नंतर जी वास्तव आहे आता आपण म्हणतोय की लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या माध्यमातून पुढे आलेल्या शिफारशी आहेत. महाराष्ट्रामध्ये हे दारिद्र्य वगैरे बघितलं आणि लोकांनी उठाव केला, सततचा उठाव केला. त्याच्यामुळे 2003 साली लहुजी साळवे अभ्यास आयोग निर्माण झाला. त्याचा रिपोर्ट 8 मध्ये आला आणि त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं एकाच जातीचा अभ्यास आहे. साहेब एका जातीचा नाही, त्या जातीचं जर का प्रगती झाली किंवा नाही झाली हे जर ठरायचं झालं तर कम्पॅरेटिव्ह अभ्यास करावा लागतो, कम्पॅरिझन करावं लागतो कोणाशी तरी आणि त्याच्यामुळे त्यांनी 59 जातीसोबतही कम्पॅरिझन केली आणि ते आयोग सादर केल्याच्या नंतर जेवढे विभाग आहेत हे बघा, गावगाड्यात आम्ही कुणासोबत होतो सोबत राहतो म्हणून साक्षर झालो हे पण मान्य आहे तुमचं. हे बघा आम्ही गावगाड्यात कुणासोबत आहोत, कालही कुणासोबत होतो. बरं. बघ बौद्धांची पोरं शाळेत शिकायला चालली, हा. बौद्धाच्या पोरांनी शहराकडे शहरीकरण केलं तर आमच्यातल्या काही लोकांनी केलं बरं. आणि ते साक्षर झाले. हो. मग ही सुबुद्धी कुठं सचली? आंबेडकरी चळवळीतून. अच्छा. आणि त्या चळवळीचाच धागा खरं तर आम्ही स्वप्न पूर्ण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. अच्छा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा उद्धार करणं माझं कर्तव्य आहे. हो. मग मी मातंग समाजाचा असेल तर मातंग समाजाच्या अडचणीवर बोलून मातंग समाजाला नक्की. न्यायापर्यंत नेणं सहमत माझं आहोत. कर्तव्य आहे. जी. कारण का बाबासाहेबांना मी माझा गुरु मानतो हो. आणि ते काम मी करण्यासाठी याच्यासाठी मी बोलतोय की हेच काम आम्ही करत आहोत. जेव्हा